अंधारात लपून बसलेले 2 संशयित नेवासा पोलिसांच्या तावडीत. गेल्या रात्री नेवासा पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पेट्रोलिंग दरम्यान 2 संशयित व्यक्तींना अंधारात लपून बसलेल्या अवस्थेत ताब्यात घेतले. ही घटना नेवासा तालुक्यातील खडका फाटा परिसरात घडली. पोलीस कर्मचारी भारत भीमराज बोडखे वय 32 यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक जून 20 रोजी रात्री 1च्या सुमारास कोसे विकास पाटील, ओका गवळी, ओका पवार आणि चालक पोना बर्डे यांच्यासोबत ते नेवासा फाटा ते प्रवरा संगम दरम्यान पेट्रोलिंग करत असताना रॉयल शेतकरी हॉटेल समोरील बाजूस अंधारात लपून बसलेले 2 इसम आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी आपली नावे नितीन सुदाम राजपूत वय 22 व निवृत्ती रावसाहेब मोरे वय 30 दोघेही राहणार जळकी खुर्द तालुक नेवासा अशी दिली. दोघेही अडखळत माहिती देत होते व त्यांच्याकडे विश्वासार्ह उत्तर नव्हते. कोसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचात्मक शंखझटती घेतली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. तरीही अंधारात लपून बसून संशयास्पद वर्तन दाखवल्यामुळे दोघांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 122 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भानाजी भगवान काळोखे करत असून अधिक तपास सुरू आहे. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.